आज हम एक महत्वपूर्ण प्रश्न आने वाला पाठ को देखेंगे। पाठ का नाम है गिल्लू। देखिए, गिल्लू एक रेखा चित्र है। आपको प्रश्न अवश्य आएगा, गिल्लू साहित्य विधा कौन सा है? अनुरूपता में पूछा जाएगा। कश्मीरी सेब, कहानी, गिल्लू, रेखा चित्र, इस तरह आपको प्रश्न आएगा। गिल्लू का लेखिका नाम है महादेवी वर्मा। लेखिका का परिचय। महादेवी वर्मा जी विश्व स्तर की कवयित्री हैं। आधुनिक मीरा भी कहा जाता है। महादेवी वर्मा जी को आधुनिक मीरा भी कहा जाता है। उनका जन्म 24 मार्च 1907 को फर्रुखाबाद में हुआ। पिता गोविंद प्रसाद वर्मा, माता हेमा रानी। इनकी प्रमुख रचनाएं हैं यामा, संध्या गीता, दीपशिका, नीरजा, निहार, अतीत के चलनचित्र, स्मृति की रेखाएं, पथ के साथी, मेरा परिवार, श्रृंखला की कड़ियां आदि इनके प्रमुख रचनाएं हैं। देखिए, इनको बहुत सारे पुरस्कार आए हैं। पुरस्कार शेक्सपियर पुरस्कार, मंगल प्रसाद पुरस्कार, द्विवेदी पदक और श्रेष्ठ इनका कृति है यामा। यामा के लिए ज्ञानपीठ पुरस्कार भी मिला है। इनका निधन हुआ सितंबर सन 1987 को इनका निधन हो गया। अब हम आते हैं गिल्लू। इस पाठ से कुछ अंश को हम प्राप्त करते हैं। स्नेह भाव तथा प्राण दया की सीख मिलती है और पशु पक्षियों के स्वभाव और जीवन शैली का परिचय होता है। पशु पक्षियों के प्रति उनका ममता की परिचय मिलती है। देखिए, गिल्लू पाठ का आशय क्या है? आपको प्रश्न में आएगा। पशु पक्षी मनुष्य से भी अधिक भावानुकूल, विचारवान और सहृदय व्यवहार करते हैं। पशु पक्षी मनुष्य से भी ज्यादा भावानुकूल, भावनाओं को समझते हैं, विचार करते हैं और बहुत सहृदय व्यवहार करते हैं। आप सभी जानते हैं, आपके सबके घर में कुत्ता रहता है, बिल्ली रहता है। कुत्ता किस तरह घर का रखवाली करता है। और प्रस्तुत दिनों में मानव स्वार्थ के कारण पशु पक्षी की जातियां लुप्त हो रही हैं। प्राणी पक्षियों की रक्षा करना और प्रेम भाव से देखना इस पाठ का आशय है। अब पाठ प्रारंभ होता है। एक दिन महादेवी वर्मा ने अपने घर से बाहर आ गए। अचानक एक दिन सवेरे कमरे से बरामदा में आकर मैंने देखा, दो कौवे एक गमले के चारों ओर चोंचों से छुआ छुआल जैसा खेल खेल रहे हैं। देखिए, यहाँ रेड कलर का कुछ शब्द है, उसका अर्थ देखिए। नया शब्द का अर्थ क्या होता है? अचानक, यकायक, सडनली। बरामदे, घर के बाहर का भाग, अंगड़ा, गमला, पॉट, चोंच, पक्षियों के मुख का अग्रभाग। ओके। अचानक एक दिन सवेरे कमरे से बरामदे में आकर मैंने वे ये गमले के चारों ओर चोंचों से छुआ छुआल जैसा खेल खेल रहे हैं। ಎರಡು ಕಾಗೆಗಳು ಮನೆ ಮುಂದೆ ಬಂದು ಚುವಾಚೋಲ್, ಹೈಡ್ ಅಂಡ್ ಸಿಕ್ ಆಟವನ್ನ ಆಡುತ್ತಿದ್ದವು। ಒಂದು ಅವಿತುಕೊಳ್ಳೋದು, ಒಂದು ಹೊರಬರೋದು, एक छुपने का, एक बाहर आने का, एक छुपने का, बाहर आने का, इस तरह खेल खेल रहे थे। यह काकभुसुंडी भी विचित्र पक्षी है। एक साथ समादरित, अनादरित, अति सम्मानित, अति अवमानित काकभुसुंडी। काकभुसुंडी का अर्थ होता है, पुराण कथा में कौवे को पक्षियों के गुरु के रूप में स्वीकार किया गया है। ಇಲ್ಲಿ ಕಾಗೆಗೆ ಕಾಕಭುಸುಂಡಿ ಎಂದು ಪುರಾಣದಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖ ಸಿಗುತ್ತಾ। ಈ ಕಾಕಭುಸುಂಡಿ ಅಥವಾ ಕಾಗೆಗೆ ನಾವು ಪಕ್ಷಿಗಳ ಗುರು ಅಂತ ಕೂಡ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊತಿದ್ದೀವಿ। ಕಾಕಭುಸುಂಡಿ ನೋಡ್ರಿ, ವಿಚಿತ್ರ ಪಕ್ಷಿ,
बहळಷ್ಟು विचित्र पक्षी, आपको प्रश्न भी आ जाता है, कौवे को विचित्र पक्षी क्यों कहते हैं? समादरित, अनादरित, अति सम्मानित, ಅತಿ ಅವಮಾನಿತ. ಕಾಗೆಗೆ ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ಸಮ್ಮಾನವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಅತಿ ಅವಮಾನಿತ ಎಂದು ತಿಳಿತೀವಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಕಾಗೆ ವಿಚಿತ್ರ ಪಕ್ಷಿ ಇದೆ ಎಂದು ಹೇಳಬಹುದು. अब देखिए, हमारे बेचारे पुर के न गरुड़ के रूप में आ सकते हैं, न मयूर के, न हंस के. उन्हें पितर पक्ष में हमसे कुछ पाने के लिए काक बनकर ही अवतरण होना पड़ता है. इतना ही नहीं, हमारे दुरस्त प्रियजनों को भी अपने आने का मधुर संदेश इनके कर्कश स्वर में ही देना पड़ता है. दूसरी ओर हम कौवा और काव करने को अवमानना के अर्थ में ही प्रयुक्त करते हैं. बच्चों, यहाँ पुरके का अर्थ होता है पूर्वजन, ಅವತೀರ್ಣ ಹೋತಾ ಹೈ ಅವತೀರ್ಣ ಹೋನಾ. ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೋ ಅಂತಂದ್ರ, ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಮರಣ ಹೊಂದಿದ ಮೇಲೆ ಕಾಗೆಯಾಗಿ ಬಂದು ಅವರ ಆಸೆಯನ್ನ ಈಡೇರುತ್ತಾರೋ. ಅವರು ಯಾವುದೇ ಪಕ್ಷಿ, ಹಂಸ, ಮಯೂರ್, ನವಿಲಾಗಿ ಬರಲ್ಲ, ಅದರ ಬದಲಾಗಿ ಕಾಗೆಯಾಗಿ ಬಂದು ಅವರ ಆಸೆಯನ್ನ ತಿಳ್ಕೊತಾರೋ. हम कौवा और काव काव करने को अवमानना के अर्थ में ही प्रयोग करते हैं. ಒಂದು ಶುಭ ಸಂಕೇತವಾದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಕಾಗೆ ಕಾವ್ ಕಾವ್ ಅನ್ನೋದು ಅಶುಭ ಸಂಕೇತ ಎಂದು ಕೂಡ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊತೀವಿ. देखिए, अब कौवा के बारे में, पुराणों के बारे में सोच रहे थे. मेरे काग पुराण के विवेचन में अचानक बाधा पड़ी, क्योंकि गमले और दीवार की संधि में छिपा एक छोटे से जीव पर मेरी दृष्टि रुक गई. निकट जाकर देखा. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾಗ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ಅಡ್ಡಿ ಬಂತು. ಏನ್ ಅಡ್ಡಿ ಬಂತು ಅಂತಂದ್ರೆ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಜೀವ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಗಮಲ ಮತ್ತು ದಿವಾರ್, ಪಾಟ್ ಮತ್ತು ಗೋಡೆಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಜೀವ, ಸಣ್ಣ ಪ್ರಾಣಿ ಬಿದ್ದಿತ್ತು. ಅದನ್ನು ಅವರ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಹೋದ ನಂತರ देखा, वहां उनका रुक गई, वहां जाकर देख गए. देखिए, ತಮ್ಮ ಪ್ರಶ್ನೆ ಪರದೆಯ ಒಂದು ಚಿತ್ರದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಕಾಣಬಹುದು. गिलहरी का एक छोटा सा बच्चा है जो संभवतः घोंसले से गिर पड़ा है और जिसमें सुलभ आहार खोज रहे हैं. ಮಕ್ಕಳೇ ನೋಡಿ, ಮೇಲೆ ಘೋಂಸ್ಲ ಗೂಡಿನಿಂದ ಒಂದು ಗಿಲಹರಿಕ ಬಚ್ಚ, ಅಳಿಲಿನ ಮರಿ ನಿಂತಿತ್ತು. ಆ ಎರಡೂ ಕಾಗೆಗಳು ಏನ್ ಮಾಡುತ್ತಿದ್ವು ಅಂತಂದ್ರ ಸುಲಭ ಆಹಾರ ಭೋಜರಹಿತೆ, ತಮ್ಮ ಕೊಕ್ಕಿನಿಂದ ಅದನ್ನು ಕುಕ್ಕುತ್ತ ಆಹಾರವನ್ನ ತಿನ್ನಲು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದು. काकदोय की चोंचों की दो गांव उस लघु प्राण के लिए बहुत थे, अतः वह निचेष्ट सा गमले से चिपका पड़ा था. ಅವು ಎರಡೂ ಕಾಗೆಗಳಿಂದ ಕೊಕ್ಕಿದ್ದು ಆ ಸಣ್ಣ ಜೀವಿಗೆ ದೊಡ್ಡದಾದ ಒಂದು ಗಾಯ ಆಗಿತ್ತು. ಅದು ಚಲನೆ ಇಲ್ಲದೆ, ನಿಚೇಷ್ಟ ಚಲನೆ ಇಲ್ಲದೆ ಏನಾಗಿತ್ತು, ಅದು ಅಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟಿತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಕಾಕ ದ್ವಯದ ಅರ್ಥ ಆಗತ್ತಾ, ದೋ ಕೌವೆ, ಎರಡು ಕಾಗೆಗಳು, ಚೋಂಚ್ पक्षियों का अग्रभाग, पक्के. और देखिए, सबने कहा कौवे की सोचे का गांव लगाने के बाद यह बच नहीं सकता, अतः इसे ऐसे ही रहने दिया जाए. ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇದ್ದವರು ನೋಡಿದ್ರು, ಮಾದೇವ ಹತ್ರ ಬಂದ್ರು, ಇದು ಬದುಕಲ್ಲ, ಇದು ಅದನ್ನ ಅಲ್ಲೇ ಬಿಟ್ಬಿಡಿ, वहां पर रहने दीजिए ಅಂದ್ರು. ಪರಂತು ಮನ್ ನಹೀ ಮಾನ. ಮಾದೇವಿಯವರ ಮನಸ್ಸು ಆಗಲಿಲ್ಲ. उसे हौले से उठाकर अपने कमरे में लाई, फिर रुई से रक्त पोंछकर गांवों पर पेंसिल का मरहम लगाया. कई घंटों के उपचार के उपरांत उसके मुंह में एक बूंद पानी टपकाया जा सका. ಇಲ್ಲಿ ಹೌಲೆ ಸೆ ಅಂದ್ರೆ ನಿಧಾನವಾಗಿ ಎತ್ತಿ. ಮರಹಂ, ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಶಬ್ದ ಮರಹಂ, ಲೇಪನ, ಮಲಾಮು ಅನ್ನುವ ಶಬ್ದ ಆಗತ್ತ. ಈ ಪ್ರಶ್ನೆನೂ ಕೂಡ ಬರುತ್ತ, घायल गिल्लू को लेकर क्या किए? ಹೌಲೆ ಸೆ ಉಠಾಕರ್, ನಿಧಾನವಾಗಿ ಎತ್ತಿ अपने कमरे में लाकर ತಮ್ಮ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದು, फिर रुई से पोंछकर, ಆ ಕಾಟನ್ ಹತ್ತಿಯಿಂದ ಅದನ್ನೆಲ್ಲವನ್ನ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿ ಒರೆಸಿ, पेंसिलिन का मरहम लगाया, पेंसिलिन औषधियನ್ನ ಹಚ್ಚಿದ್ರು. कई घंटे के उपरांत के बाद उसके मुंह में एक
ಬೂಂದ್ ಪಾನಿ ಟಪಕಾಯ ಜಾ ಸಕಾ. ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ನಿಮಿಷ ಬಿಟ್ಟು ಅದರ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಹನಿಗಳನ್ನ ಹಾಕಿದ್ರು. तीसरे दिन वह इतना अच्छा और अस्वस्थ हो गया कि मेरी उंगली अपने दो नन्हे पंजों से पकड़कर नील कांच की मोतियों जैसी आंखों से इधर उधर देखने लगा। 3-4 मास में उसके स्निग्ध रोए, जब्बेदार पुंज और चंचल चमकीले आंखें सबको विस्मित करने लगी। हम उसे गिल्लू कहकर बुलाने लगे। देखिए, कांच होता है शीशा, ग्लास। ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೋ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾರು ಅಂತಂದ್ರೆ, ತೀಸರೇ ದಿನ, 3ನೇ ದಿನ ಅದು ಇಷ್ಟೊಂದು ಒಳ್ಳೇದಾಯ್ತು, ಆರೋಗ್ಯವಂತ ಆಯ್ತು. ಅದನ್ನು ಮೇರಿ ಉಂಗ್ಲಿ ಅಪನೆ ದೋ ನನ್ನೆ ಪಂಜೋಸೆ ಪಕಡ್ಕರ್, ನನ್ನ ಬೆರಳುಗಳನ್ನು ಅದರ ಮುಂದಿನ ಉಗುರುಗಳಿಂದ ಹಿಡಿದು ಮೋತಿಯೋ ಜೈಸಿ ಆಂಕೋಸೆ, ಮುತ್ತುಗಳ ಹಾಗಿರುವ ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ನೋಡುತ್ತಾ ಇರ್ತಿತ್ತು. 3-4 ಮಾಸ್ ಮೇ ಉಸ್ಕೆ ಸ್ನಿಗ್ಧ ರೋಯೆ, ಜಬ್ಬೇದಾರ್ ಪೂಂಚ್. ನೋಡಿ, 3-4 ತಿಂಗಳಲ್ಲಿಯೇ ಅದರ ಸ್ನಿಗ್ಧ ರೋಯೆ, ಮೃದುವಾದ ಕೂದಲುಗಳು, ಜಬ್ಬೇದಾರ್ ಗೊಂಚಲ ಆಗಿರುವ ಅದರ ಬಾಲವು ಕೂಡ ಎಲ್ಲರನ್ನೂ ನೋಡಲು ವಿಸ್ಮಿತವನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. ಉಸೆ ಹಮ್ ಗಿಲ್ಲು ಕರ್ ಬುಲಾನೆ ಲಗೆ. ಅದಕ್ಕೊಂದು ಹೆಸರು ಇಟ್ಟರು, ಆ ಹೆಸರು ಗಿಲ್ಲು. आपको प्रश्न आएगा, गिलहरी का बच्चा का नाम क्या है? गिल्लू है। और हम देखते हैं, मैंने फूल रखने की एक हल्की डालियां में रुई बिछाकर उसे तार से खिड़की पर लटका दिया. ಒಂದು ಸಣ್ಣ ಬುಟ್ಟಿಯನ್ನ, ಹೂ ಇಡುವ ಸಣ್ಣ ಬುಟ್ಟಿಯನ್ನ ತಗೊಂಡು रुई बिछाकर, ಕಾಟನ್ ಅನ್ನ ಎಲ್ಲವನ್ನ ಬಿಚಾಕರ್ ಅದನ್ನು ಹಾಸಿ ಕಿಟಕಿ ಹತ್ತಿರ ಅದನ್ನ ತೂಗ್ಬಿಟ್ರು. ಅಲ್ಲಿ ಉದಾಹರಣೆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡ್ತೀರಿ. 2 वर्ष वही गिल्लू का घर रहा। वह स्वयं हिलाकर अपने घर में झूलता और अपनी कांच के मनकों से आंखों से कमरे के भीतर एक खिड़की से बाहर न जाने का क्या देखना समझता रहता था, परंतु उसकी समझदारी और कार्यकलाप पर सबको आश्चर्य होता था. 2 ವರ್ಷ ಅದೇ ಅದರ ಮನೆಯಾಗಿತ್ತು. ಅಲ್ಲೇ ಕುಳಿತು ಜೂಲ, ಜೋಕಾಲಿಯನ್ನ ಕೂಡ ಆಡ್ತಾ ಇತ್ತು. ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ನೋಡ್ತಾ ಇತ್ತು. बाहर देखकर, खिड़की से बाहर देखकर क्या समझता था, ಏನೋ ತಿಳ್ಕೊಳ್ತಿತ್ತು. ಆ ಕಡೆ ನೋಡ್ತಾ ಕುಳಿತುಕೊಳ್ತಿತ್ತು. परंतु उसकी समझदारी और कार्यकलाप पर सबको आश्चर्य होता. ಅದರ ತಿಳುವಳಿಕೆ, ಅದರ ಕಾರ್ಯಕಲಾಪದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತಿತ್ತು. ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮಗೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಬರಬಹುದು, ಗಿಲ್ಲು ಕಾರ್ಯಕಲಾಪಕ್ಕೆ ಬಾರೆ ಮೇಲೆ ಇದನ್ನೆಲ್ಲವನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೊನೆಯಲ್ಲಿ डिस्कस ಮಾಡೋಣ. जब मैं लिखने बैठती तब अपनी ओर मेरा ध्यान आकर्षित करने की उसे इतना तीव्र इच्छा होती थी कि उसने एक अच्छा उपाय खोज निकला. वह मेरे पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ जाता और फिर उसी तेजी से उतरता. उसका यह दौड़ने का क्रम तब तक चलता, तब तक मैं उसे पकड़ने के लिए न उठती. ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ನಿಮಗೆ 3 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಯೂ ಕೂಡ ಬರುತ್ತಾ. महादेवी वर्मा को आकर्षित करने के लिए गिल्लू क्या करता था, ಏನ್ ಮಾಡ್ತಿತ್ತು, ತನ್ನ ಕಡೆ ಆಕರ್ಷಣೆ ಮಾಡಲು ಏನ್ ಮಾಡ್ತಿತ್ತು ನೋಡ್ರಿ. वह मेरे पैर तक आकर सबसे पर्दे पर चढ़ जाता. ಅದು ಗೂಡಿನಿಂದ ಕೆಳಗಿಳಿದು ನನ್ನ ಕಾಲ ಹತ್ತಿರ ಬಂದು ಮತ್ತೆ ಸರ್ಸೆ ವೇಗವಾಗಿ ಪರದೆ ಮೇಲೆ, ಕಿಟಕಿಯ ಪರದೆ ಮೇಲೆ ಹೋಗ್ತಿತ್ತು. उसका यह दौड़ने का क्रम तब तक चलता जब तक मैं उसे पकड़ने के लिए न उठती. ಅದು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಈ ಕ್ರಿಯೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ, ನಾನು ಬರೆಯೋದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಹಿಡಿದು ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳುವವರೆಗೂ ಕೂಡ ಅದು ತನ್ನ ಕಡೆ ಆಕರ್ಷಣೆ ಮಾಡಲು ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು. मित्रों, आगे आता है, कभी मैं गिल्लू को पकड़कर एक लंबे लिफाफे में इस प्रकार रख देती कि उसके अगले 2 पंजों और सर के अतिरिक्त सारा लघुगात लिफाफे के भीतर बंद रहता. इस अद्भुत स्थिति में कभी कभी घंटों मेज पर दीवार के सहारे खड़ा रहकर वह अपनी चमकीले आंखों से मेरा कार्यकलाप देखा करता था. आपको गिल्लू को कार्यकलाप के बारे में भी प्रश्न आएगा. देखिए, महादेवी वर्मा गिल्लू को पकड़कर अपने टेबल पर एक लिफाफे था, उसमें रखकर उसे
बंद रखते थे। वो दोनों अपने नन्हों पंजों से टहर कर उधर इधर देखता रहता था। इस प्रकार कार्यकलाप गिल्लू का चलता रहा। भूख लगने पर चिक चिक करके मानो वह मुझे सूचना देती थी। आपको यह भी प्रश्न आ जाएगा, भूख लगने पर गिल्लू क्या करता था? चिक चिक आवाज करता था। काजू या बिस्कुट मिल जाने पर उसी स्थिति में लिफाफे से बाहर वाले पंजों से पकड़कर उसे कुतरता रहता था। ಏನಾದರೂ ಕಾಜು ಮತ್ತು ಬಿಸ್ಕುಟ್ ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ಎರಡೂ ಕಾಲುಗಳಿಂದ ಹಿಡಿದು ಉಗುರುಗಳಿಂದ ಹಿಡಿದು ಅದನ್ನು ಕಚ್ಚುತ್ತಾ ಅಲ್ಲೇ ನಿಂತಿತ್ತು। फिर गिल्लू के जीवन का प्रथम वसंत आया। बाहर की गिलहरियां खिड़की की जाली के पास आकर चिक चिक करके न जाने क्या कहने लगे। ಗಿಲ್ಲುವಿನ ಪ್ರಥಮ ವಸಂತ ಋತು ಬಂತು। ವಸಂತ ಋತುದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಗಿಲಹರಿಗಳು ಆ ಕಿಟಕಿ ಹತ್ತಿರ ಬಂದು क्या जाने ಏನೋನೋ ಅದು ಇದು ಮಾತಾಡ್ತಾ ಇರ್ತಿತ್ತು। सभी गिलहरियां खिड़की के पास आकर बात कर रहे हैं। आप सभी यहाँ पर देखते हैं। गिल्लू को जाली के पास बैठकर अपने मन से बाहर झांकते देखकर मुझे लगा कि इस मुक्त करना आवश्यक है। गिल्लू खिड़की के पास बैठकर बाहर देखता था। इसको देखकर लेखिका ने समझ लिया इसे मैं मुक्त करना, बंधन से फर्क बिड़बेको। मैंने कीले निकालकर जाली की एक कोना खोल दिया और इस मार्ग से गिल्लू बाहर जाने पर सचमुच ही मुक्ति की सांस ली। ಮಾದೇವಿಯವರು ತಮ್ಮ ಕಿಟಕಿಯ ಜಾಳಿಗೆಯ ಮಳಿಗಳನ್ನ ತೆಗೆದು ಒಂದು ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಹೊರಗೆ ಹೋಗಲು ಅವಕಾಶ ಮಾಡ್ತಾರೆ। वहां पर गिल्लू जाकर मुक्ति का सांस ली, ಬಂಧನದಿಂದ ಮುಕ್ತಿಯಾದದ್ದನ್ನ ಬಹಳ ಸಂತೋಷ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿತು। इतने छोटे जीव को घर में पले कुत्ते बिल्लियों से बचाने का भी एक समस्या ही था। ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳಿದ್ದು ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾಯಿ ಮತ್ತು ಬೆಕ್ಕುಗಳಿಂದ ಇದನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದು ಅವರಿಗೆ ಸಮಸ್ಯೆಯಾಗಿತ್ತು। मेरे कमरे से बाहर जाने पर वह भी खिड़की की खुली जाली की राह बाहर चला जाता। ನಾನು ಹೊರಗೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಅದು ಕೂಡ ಜಾಳಿಗೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು। दिन भर गिलहरियों के झुंड का नेता बना हर दल पर उछलता कूदता रहता था और ठीक 4 बजे वह खिड़की से भीतर आकर झूले में झूलते लगता। ಅದು ಕೂಡ ಹೊರಗಡೆ ಹೋಗು ಇಡೀ ಸಮೂಹದ ಒಂದು ನಾಯಕನಾಗಿ ಮರಗಳ ಮೇಲೆ ಉಚ್ಚಲ್ನ ಕೂದನ ಜಂಪ್ ಜಿಗಿಯುತ್ತಿತ್ತು। ಆಮೇಲೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಮಾದೇವಿಯವರು ಬರುವಷ್ಟರಲ್ಲಿ ಬಂದು ನನ್ನ ಗೋಸಲ ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಕುಳಿತು ಅದು ಜೋಕಾಲಿಯನ್ನ ಆಡ್ತಾ ಕುಳಿತಿತ್ತು। मुझे चौंकाने की इच्छा से ಮಾದೇವಿಯರನ್ನು ಚೌಂಕಾನೆ ಕೇಳಿಯೇ ಅಥವಾ ಗಾಬರಿ ಮಾಡಲು ಅದು ಏನು ಮಾಡ್ತಿತ್ತು? ಕಬಿ ಫೂಲ್ದಾನ್ ಕೆ ಫೂಲೋ ಮೇ ಛಿಪ್ ಜಾತಾ, ಅಲ್ಲಿ ಹೂವಿನ ಕುಂಡ ಇತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಅವಿತುಕೊಂಡು ಕೂಡ್ತಿತ್ತು। ಕವಿ ಪರದೆ ಕಿ ಚುನ್ನಟ್ ಮೇ, ಅಲ್ಲಿ ಪರದೆ ಕಿಟಕಿಯ ಒಂದು ಪರದೆಗೆ ನೀರಿಗೆಗಳು ಇರ್ತಾವ, ಆ ನೀರಿಗೆ ನಾವು ಚುನ್ನಟ್ ಅಂತೀವಿ, ಅದರ ಹಿಂದೆ ಕೂಡ ಹೋಗಿ ಕೂಡ್ತಾ ಇತ್ತು। ಸೋಂಜುಯಿ ಕಿ ಪತ್ತಿಯೋ ಮೇ ಬಿ ವಹ ಛಿಪ್ ಜಾತಾ, ಮಾದೇವಿಯರನ್ನು ಗಾಬರಿ ಮಾಡಲು ಈ 3 ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಕೂರ್ತಿತ್ತು। ಸೋಂಜುಯಿ ಪತ್ತಿ ಮೂವಿ, ಸೋಂಜುಯಿ ಎನ್ನುವ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸುವಾಸನೆ ಭರಿತ ಒಂದು ಗಿಡ, ಅದು ಆ ಎಲೆಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಅದು ಅಲ್ಲಿ ಕೂಡ್ತಿತ್ತು। मेरे पास बहुत से पशु पक्षियां हैं और उनका मुझसे लगाव भी कम नहीं है, परंतु उनमें से किसी को मेरे साथ मेरी थाली में खाने की हिम्मत हुई है ऐसा मुझे स्मरण नहीं होता है। ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳಿದ್ದು, ಉದಾಹರಣೆಗೆ ಅವರಲ್ಲಿ ಮೊಲ, ಬೆಕ್ಕು, ನಾಯಿ, ಆಮೇಲೆ ಗಿಳಿ, ಆಮೇಲೆ ಗೋರ ಎನ್ನುವ ಒಂದು ಆಕಳು ಬಹಳಷ್ಟು ಇದ್ದು, ಅದು ಬಹಳಷ್ಟು ಹತ್ತಿರದ ಸಂಬಂಧ ಗಿಲ್ಲುವಿನಷ್ಟು ಹತ್ತಿರದ ಸಂಬಂಧ ಇರಲಿಲ್ಲ। गिल्लू इनमें अफवाह था। मैं जैसे ही खाने के कमरे में पहुंची वह खिड़की से निकलकर आंगन की दीवार बरामदा पार करके मेज पर पहुंच जाता और मेरी थाली में बैठ जाना चाहता। ಊಟಕ್ಕೆ ನಾನು ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ಅದು ಕೂಡ ಬಂದು ಹೊರಗಿನಿಂದ ಬಂದು ಬರ್ತನ್ ಮೇ ತಾಟಿನಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ತಿತ್ತು। बड़ी कठिनाई से मैंने उसे थाली के पास बैठाना सिखाया, जहाँ बैठकर वह मेरी थाली में से एक एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाना सिखाया।
काजू उसका प्रिय खाद्य था और कई दिन काजू न मिलने पर वह अन्य खाने की चीजों या तो लेना बंद कर देता था, झूले से नीचे फेंक देता था। ಇಲ್ಲಿ ಮಹಾದೇವರ ಮಮತೆಯನ್ನ ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ। ಗಿಲ್ಲು ಉನ್ಕಾಯಿ ಬರ್ತನ್ ಮೇ खाना खाता था, ಅವರ ತಟ್ಟೆಯಲ್ಲೇ ಊಟ ಮಾಡ್ತಿತ್ತು। महादेव वर्मा ने एक एक खाने का दाने को बड़ी सफाई से खाना सिखाया, ಕ್ಲೀನ್ ಆಗಿ ಸ್ವಚ್ಛವಾಗಿ ತಿನ್ನೋದನ್ನ ಕಲಿಸಿದ್ರು। ಅದರ ಪ್ರಿಯ ಖಾದ್ಯ ಯಾವುದಾಗಿತ್ತು? ಕಾಜು ಆಗಿತ್ತು। ಕಾಜು ಇಲ್ಲದೆ ಬೇರೆ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಾಗ ಅದು ಜೂಲೆಸೆ ಕೆಳಗ ಬಿಸಾಕಿ ಒಗೆದು ಬಿಡ್ತಿತ್ತು। गिल्लू के अकेलेपन, गिल्लू का अकेलेपन के बारे में लिखी ಒಬ್ಬಂಟಿತನ ಒಂದು ಸನ್ನಿವೇಶ। उसी बीच मुझे मोटर दुर्घटना में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा। उन दिनों जब मेरे कमरे का दरवाजा खोल जाता, गिल्लू अपने खुले से उतरकर दौड़ता और फिर किसी दूसरे को देखकर तेजी से अपने घोंसले में जा बैठता। जब उसे काजू दे जाते, परंतु अस्पताल से लौटकर जब मैंने उसके झूले की सफाई की तो उसमें काजू भरे मिले, जिनसे ज्ञात होता था कि वह उन दिनों अपने प्रिय खाद्य कितना कम खाता रहा। ಒಂದು ದಿನ ಮೋಟಾರ್ ದುರ್ಘಟನಾ ಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಗಾಯ ಆಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿದ್ರು। ಈ ಗಿಲ್ಲುಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಎಲ್ಲರೂ ಕಾಸು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆದರೂ ಕೂಡ ಅದು ಕಾಸು ಕೊಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। ಅದು ಒಳಗೆ ಬಂದು अंदर आता था, कोई को देखकर घबरा कर वापस जाकर अपने घोंसले में बैठता था। ಅದು ಗಾಬರಿಯಾಗಿ ಯಾರನ್ನು ನೋಡಿ ಅಲ್ಲಿ घोंसले ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಕುಳಿತು ಬಿಡ್ತಿತ್ತು। ಪರಂತು अस्पताल से लौटकर, ಆಸ್ಪತ್ರೆಯಿಂದ ಮತ್ತೆ ಮರಳಿ ಬಂದು ಅವರು ಗೂಡಿನಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾರೋ ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಬರೀ ಕಾಜು ಇರ್ತಿತ್ತು, ಅದು ಕಾಜುಗಳನ್ನು ತಿಂತಾ ಇರಲಿಲ್ಲ। मेरी अस्वता में वह तकिए पर सिराने बैठकर अपने नन्हे नन्हे पंजों से मेरे सर और बालों को हौले हौले सहलता रहता। ನಾನು ಆಸ್ಪತ್ರೆಯಿಂದ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಆಗಿ ಮನೆಗೆ ಬಂದಾಗ ಅಲ್ಲಿ ಬೆಡ್ ಮೇಲೆ ಮಲಗಿದಾಗ ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಬಂದು ತನ್ನ ಕಾಲುಗಳಿಂದ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಉಗುರುಗಳಿಂದ ಸಹಲ್ತಾ ಇರತ್ತ। ಅದು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಾಡುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು। गर्मियों में जब मैं दोपहर में काम करती रहती तो गिल्लू न बाहर जाता, न अपने झूले में बैठता, वह मेरे पास रखी सुराही पर लेट जाता और इस प्रकार समीप भी और ठंडक में भी रहता। गर्मियों ಬೇಸಿಗೆ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅದು ಜೋಲೆ ತನ್ನ ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಕೂರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಹೊರಗೂ ಕೂಡ ಹೋಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। ನನ್ನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಣ್ಣಿನ ಹೂಜೆ ಇತ್ತು, ನೀರು ತುಂಬಿದ ಹೂಜೆ ಇತ್ತು, ಅದರ ಮೇಲೆ ಅದು ಕೂಡ್ತಾ ಇತ್ತು। ಉಸೆ ठंडक भी मिलता था, ತಂಪು ಸಿಗ್ತಿತ್ತು ಮತ್ತು ನನ್ನ ಸಮೀಪ ಕೂಡ ಇರ್ತಾ ಇತ್ತು। ಅಂತಿಮ ದಿನ ಕಾ ವರ್ಣನ್, ನಾವು ಈಗ ಕೊನೆಯ ಸ್ಟೇಜ್ ನಲ್ಲಿ ಇದೀವಿ। ಅದರ ಅಂತಿಮ ದಿನಗಳು ಹೇಗೆ ಇತ್ತು ಇದರ ಮೇಲೆ ಕೂಡ ತಮಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಬರುತ್ತಾ। गिलहरियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती। गिलहरी का जीवित अवधि 2 वर्ष होता है। गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ गया। दिन भर उसने न कुछ खाया न बाहर गया। पंजे इतने ठंडे हो रहे थे कि मैंने जाकर हीटर जलाया और उसे उष्णता देने की प्रयत्न किया, परंतु प्रभात की प्रथम किरण के साथ ही वह चिर निद्रा में सो गया। ಅದು ತನ್ನ ಕೊನೆಯ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಹೊರಗೂ ಕೂಡ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ, ಏನೂ ತಿನ್ನಲಿಲ್ಲ। ಪಂಜೆ ಅದರ ಉಗುರುಗಳು ಕಾಲುಗಳು ಬಹಳಷ್ಟು ತಂಪಾಗಿದ್ದು, ಅದು ಮಹಾದೇವರು ಬಹಳಷ್ಟು ಅದನ್ನು ಉಳಿಸಲು ಉಷ್ಣತೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟರು, ಕಾವು ಕೊಟ್ಟರು, ಆಮೇಲೆ ಹೀಟರ್ ಹಚ್ಚಿದ್ರು। ಆದ್ರೆ ಮುಂಜಾನೆ ಸೂರ್ಯನ ಪ್ರಥಮ ಕಿರಣಗಳಲ್ಲಿ ಅದು ಚಿರ ನಿದ್ರಾಮೆ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಅದು ಮಲಗಿಬಿಟ್ಟಿತ್ತು, ಅದರ ನಿಧನವಾಗಿತ್ತು। उसका झूला उतार कर रख दिया गया है, खिड़की की जाली बंद कर दी गई है, परंतु गिलहरियों की नई पीढ़ी जाली के उस पार चिक चिक करती ही रहती है और सोनजूही खिलती ही रहती है। ಅದರ ಪ್ರಿಯವಾದ ಒಂದು ಲತಾ ಬಳ್ಳಿ ಯಾವುದು ಅಂತಂದ್ರೆ ಸೋಂಜುಯಿ ಲತಾ। ಮಹಾದೇವರ ಮಾರವರು ಗಿಲ್ಲುವಿನ ಸಮಾಧಿಯನ್ನು ಕೂಡ ಅದರ ಆ ಬಳ್ಳಿಯ ಕೆಳಗೆ ಮಾಡಿದ್ರು। देखिए, नई पीढ़ी जाली के उस पार चिक चिक करती है तो सोनजूही
ಕಿಲ್ತಿ रहती है. ನಾವು ವಸಂತ ಋತುವಿನಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಆ ಕಿಟಕಿ ಹತ್ತಿರ ಹೊಸ ಹೊಸ ಗಿಲಹರಿಗಳು ಬಂದು ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಆವಾಜ ಮಾಡಿದಾಗ ಮತ್ತು ಆ ಸೋಂಜುಯಿ ಲತಾ ಹೂಗಳು ಅರಳಿದಾಗ ಮತ್ತೆ ನನಗೆ ಗಿಲ್ಲುವಿನ ನೆನಪಾಗತ್ತಾ ಅಂತ देखेंगे अभ्यास भाग को. लेखिका ने कवि को क्यों विचित्र पक्षी कहा है? लेखिका ने कवि को विचित्र पक्षी कहा है क्योंकि कवि एक साथ समादरित, अनादरित, अति सम्मानित, अति अवमानित होते हैं. गिलहरी का बच्चा कहाँ पड़ा था? गिलहरी का बच्चा दीवार और गमले की संधि के पास पड़ा था. लेखिका ने गिल्लू के गांव पर क्या लगाया? लेखिका ने गिल्लू के गांव पर पेंसिल के मरहम लगाया. वर्मा जी गिलहरी को किस नाम से बुलाती थी? गिल्लू कहकर नाम से बुलाती थी. गिलहरी का लघुगात किसके भीतर बंद रहता था? लिफाफे के भीतर बंद रहता था. गिलहरी का प्रिय खाद्य क्या था? काजू था. लेखिका को किस कारण से अस्पताल में रहना पड़ा? मोटर दुर्घटना में आहत होने के कारण लेखिका अस्पताल में रहना पड़ा. गिलहरी गर्मी के दिनों में कहाँ लेट जाता था? गिलहरी गर्मी के दिनों में सुराही पर लेट जाता. गिलहरी की जीवन अवधि सामान्यतः कितनी वर्ष होती है? 2 वर्ष होती है. गिलहरी की समाधि कहाँ बनाई गई है? सोनजोई की लता के नीचे बनाई गई है. लेखिका को गिलहरी की स्थिति में दिखाई पड़ी. कौवे के सोचों के गांव के कारण गिल्लू निचेष्ट सा गमले से चिपका पड़ने की स्थिति में गिलहरी लेखिका को दिखाई पड़ी. लेखिका ने गिल्लू के प्राण कैसे बचाए? लेखिका गिल्लू को हौले से उठाकर अपने कमरे में लाई. फिर रुई से रक्त पोंछकर गांवों पर पेंसिल का मरहम लगाया. कई घंटों के उपचार के उपरांत उसके मुंह में एक बूंद पानी टपकाया जा सका. इस तरह लेखिका गिल्लू का प्राण बचाया. लेखिका का ध्यान आकर्षित करने के लिए गिल्लू क्या करता था? लेखिका का ध्यान आकर्षित करने के लिए गिल्लू उनके पैर तक आकर सर से पर्दे चढ़ जाता और फिर उसी तेजी से उतरता. उसका यह दौड़ने का क्रम तब तक चलता जब लेखिका उसे उठा न ले. महादेवी वर्मा को चौंकाने के लिए वह कहाँ छिप जाता? महादेवी वर्मा को चौंकाने के लिए कभी फूलदान के फूलों में, पर्दे की चुन्नट में, सोनजोई की पत्तियों में छिप जाता. गिल्लू ने लेखिका को गैर हाजिरी में दिन कैसे बिताया? जब कोई लेखिका के कमरे का दरवाजा खोला जाए तो गिल्लू अपने झूले से उतरकर दौड़ता और फिर किसी दूसरे को देखकर तेजी से अपने घोंसले में जा बैठता. सब उसे काजू दे जाते परंतु वह अपने प्रिय खाद्य को कम खाता रहा. इस प्रकार गिल्लू ने लेखिका के गैर हाजिर में दिन बिताया. गिल्लू के कार्यकलाप के बारे में लिखिए. गिल्लू अपने घर में झूलता रहता था. लेखिका ध्यान आकर्षित करने के लिए पैर तक आकर पर्दे पर चढ़ जाता. उसका यह दौड़ने का क्रम यहाँ तक चलता रहता था. महादेवी वर्मा चौंकाने के लिए गिल्लू कभी फूलदार फूलों में, पर्दे की चुन्नट में, सोनजोई की पत्तियों में छिप जाता. इस तरह लिखिए. और गिलहरी को क्या क्या सिखाया? लेखिका ने गिलहरी को बड़ी कठिनाई से ताले के पास बैठाना सिखाया, जहाँ बैठकर गिल्लू एक एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाना सिखाया. कई दिन गिल्लू को काजू न मिलने पर वह अन्य खाने की चीजों या तो लेना बंद कर देता था, झूले से नीचे फेंक देता. गिल्लू के अंतिम दिनों का वर्णन कीजिए. ಗಿಲ್ಲುವಿನ अंतिम दिनದ वर्णनेನ बरेरी ಪ್ರಶ್ನೆಗಳೇ बरता. गिलहरियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती. अतः गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ गया. दिन भर गिल्लू न कुछ खाया न बाहर गया. पंजे इतने ठंडे हो गए थे कि लेखिका उसे इधर जलाया, उष्णता देने के प्रयत्न किया, परंतु सुबह की प्रथम किरण के साथ वह चिर निद्रा में सो गया. गिल्लू के प्रति महादेवी वर्मा जी की ममता का वर्णन कीजिए. महादेवी वर्मा के पास बहुत से पशु पक्षियां थे और उनका लगाव भी
उन्हें गम नहीं था, परंतु उनमें से गिल्लू पर महादेवी वर्मा जी को ज्यादा प्यार था। लेखिका ने गिलहरी को बड़ी कठिनाई से ताले के पास बैठाना सिखाया, जहां बैठकर गिल्लू एक एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाना सिखाया। जब गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ गया, तब उसके पंजे इतने ठंडे हो रहे थे कि लेखिका ने उसे हीटर जलाया और उसे उष्णता देने की प्रयत्न किया। इन घटनाओं से पता चलता है कि महादेव वर्मा जी को गिल्लू के प्रति इस तरह ममता था। ಈ ಪ್ರಶ್ನೆಯು ಓದುವ ವರ್ಷನೂ ಕೂಡ ಬಂದಿತ್ತು, ಈ ಸಲನೂ ಕೂಡ ಬರಬಹುದು, ಸರಿಯಾಗಿ ಮನನ ಮಾಡ್ರಿ। इस तरह हम अब तक गिल्लू पाठ को देखे। थोड़ा यहाँ पर बहुत तेज गति से हुआ, मैं अपलोड करता हूँ, उसको रुक रुक कर थोड़ा धीमी गति से देखिए, समझिए और शिक्षा के लिए